नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी द्वितीय भाषा मराठीचा कृतीपत्रिका आराखडा म्हणजेच पेपर पॅटर्न याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. याशिवाय समजून घेणार आहोत वेळेचे नियोजन म्हणजेच टाइम मॅनेजमेंट याविषयी. द्वितीय भाषा मराठीची प्रश्नपत्रिका 80 गुणांची असून यासाठी वेळ आहे 2 तासांचा. प्रश्नपत्रिकेची सुरुवात होते ती गद्य विभागापासून म्हणजेच पाठांवर आधारित प्रश्नोत्तरांपासून. प्रश्न पहिला अ आणि प्रश्न पहिला आ हा पठित उतार्यांवर म्हणजेच पाठ्यपुस्तकातील उतार्यांवर आधारित असून तो प्रत्येकी 7 गुणांसाठी विचारला जातो. या पठित उतार्यांवरील प्रश्न 1 आणि 2 हा आकलन कृतीवर आधारित असून तो प्रत्येकी 2 गुणांसाठी विचारला जातो. प्रश्न तिसरा हा 3 गुणांसाठी विचारला असून तो स्वमत कृती अर्थात अभिव्यक्तीवर आधारित असतो. प्रश्न पहिला ई हा अपठित उतारा म्हणजेच अनसीन पॅसेजवर आधारित असून यामध्ये 2-2 गुणांच्या 2 आकलन कृती विचारल्या जातात. उतार्यांवरील प्रश्न सोडविताना म्हणजेच प्रश्न पहिला सोडविताना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अचूक उत्तरे शोधण्यासाठी सर्वप्रथम उतार्यांवर दिलेले प्रश्न काळजीपूर्वक वाचावेत. म्हणजेच उतारा वाचताना उतार्यातून आपल्याला नेमके काय हवे आहे हे लक्षात येईल आणि त्यामुळे उत्तरे शोधणं सोपं जाईल. आता पाहूयात प्रश्न दुसरा म्हणजेच पद्य अथवा काव्य विभाग, जो विचारला जाईल 16 गुणांसाठी. प्रश्न दुसरा अ हा तुम्ही अभ्यासलेल्या कवितेवर आधारित 8 गुणांचा प्रश्न असेल. यामध्ये एकूण 4 प्रश्न विचारले जातील जे प्रत्येकी 2-2 गुणांसाठी असतील. यापैकी पहिले 2 प्रश्न आकलन कृती, तिसरा प्रश्न हा कवितेतील शब्दांचे अर्थ शोधण्याबद्दल आणि चौथा प्रश्न हा काव्य सौंदर्याशी संबंधित असेल. प्रश्न दुसरा आ हा कवितेशी संबंधित मुद्द्यांच्या आधारे उत्तरे सोडवावयाची आहेत. एकूण 8 गुणांसाठी 1 अथवा 2 गुणांचे विविध प्रश्न यामध्ये विचारले जातील. लक्षात घ्या, प्रश्न 2 अ मध्ये दिलेल्या पठित कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही 2 कवितांची नावे या ठिकाणी दिली जातील. त्यापैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपणाला कृती सोडविणे अपेक्षित आहे. यामध्ये विचारले जाणारे मुद्दे असे आहेत: प्रस्तुत कवितेचे कवी अथवा कवयित्री, प्रस्तुत कवितेचा विषय, प्रस्तुत कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ लिहिणे, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश कोणता, कविता आवडण्याची अथवा न आवडण्याची कारणे आणि प्रस्तुत कवितेतील कोणत्याही 4 शब्दांचा अर्थ लिहिणे. या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून लक्षात घेणे गरजेचे आहे, ते म्हणजे पाठ्यपुस्तकातील एकूण 10 पाठांचा अभ्यास तुम्हाला 18 गुणांसाठी करायचा आहे, तर केवळ 5 कवितांचा अभ्यास तुम्हाला 16 गुणांसाठी करायचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा हा पद्य विभागातील प्रश्न असणार आहे. त्यामुळे प्रत्येक कवितेचा अभ्यास अगदी काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. यापुढील तिसरा प्रश्न असणार आहे तो स्थूल पाठांवर आधारित प्रश्न. स्थूल वाचन विभाग एकूण 6 गुणांसाठी असून यामध्ये स्वमत आणि अभिव्यक्तीच्या 3 गुणांच्या एकूण 3 कृती दिल्या जातील. त्यातील कोणत्याही 2 कृती सोडविणे अपेक्षित असेल. कवितेप्रमाणेच
हा प्रश्न देखील आपणाला जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा असणार आहे. कारण या 6 गुणांसाठी तुम्हाला केवळ 4 पाठांचा अगदी व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. यापुढील चौथा प्रश्न हा व्याकरण आणि भाषा अभ्यास यावर आधारित असून तो एकूण 16 गुणांसाठी विचारला जातो. 16 पैकी 16 मार्क्स मिळवून देणारा हा प्रश्न असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करणे गरजेचे आहे. प्रश्न चौथा अ हा 8 गुणांसाठी असून तो व्याकरण कृती या घटकावर आधारित असेल. यातील पहिली कृती ही वाक्य प्रकारावर आधारित असून ती 2 गुणांसाठी विचारली जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला या 2 गुणांसाठी केवळ 4 वाक्य प्रकारांचा अभ्यास करायचा आहे. ते म्हणजे विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. आहे की नाही सोपं? म्हणजे हे 2 मार्क्स तुम्हाला मिळालेच म्हणून समजा. यातील दुसरी कृती असणार आहे 2 गुणांसाठी, ती म्हणजे वाक्य रूपांतर यावर आधारित असणार आहे. हा देखील प्रश्न गुण मिळवण्यासाठी अत्यंत सोपा आहे, परंतु यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. कारण जे वाक्यांचे प्रकार तुम्ही अभ्यासलेले आहेत त्याच वाक्यांचा प्रकारांचं परस्परांमध्ये रूपांतर करता येणं गरजेचं आहे आणि यासाठी आवश्यकता आहे ते जास्तीत जास्त सराव करण्याची. यातील तिसरी कृती असणार आहे 4 गुणांसाठी आणि ती आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. ती म्हणजे वाक्यप्रचारांवर आधारित. वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करणे या संदर्भातील. आणि यासाठी विद्यार्थ्यांनी पाठाशी संबंधित वाक्यप्रचारांचा काळजीपूर्वकपणे अभ्यास करावा. वाक्यप्रचारांचा अर्थ अचूकपणे सांगता यावा आणि वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करत असताना शुद्ध लेखनाच्या नियमांकडे लक्ष पुरविणे अत्यंत गरजेचे आहे. आणि यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने सराव करावा. पुढील प्रश्न चौथा आ हा भाषिक घटकांवर आधारित असून तो 8 गुणांसाठी विचारला जाईल. यातील पहिली कृती ही शब्दसंपत्तीशी संबंधित असून ती 4 गुणांसाठी विचारली जाईल. यामध्ये समानार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा, एकवचन अनेकवचन लिहा, लिंग बदला या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. यातील दुसरा प्रश्न हा 2 गुणांसाठी असून तो लेखन नियमानुसार लेखन म्हणजेच शुद्ध लेखनाशी संबंधित असेल. यामध्ये अचूक शब्द ओळखा या अंतर्गत दिलेल्या शब्दांमधून शुद्ध लेखन नियमानुसार अचूक असणारा शब्द विद्यार्थ्यांनी ओळखून लिहायचा आहे. तसेच लेखन नियमानुसार वाक्य लिहा या अंतर्गत दिलेल्या वाक्यातील चूक ओळखून विद्यार्थ्यांनी ती दुरुस्त करून लिहिणे अपेक्षित आहे. यातील प्रश्न तिसरा हा 2 गुणांसाठी असून तो विरामचिन्हांवर आधारित असेल. यासाठी विद्यार्थ्यांना योग्य विरामचिन्हांचा वापर करता येणे आणि विरामचिन्ह ओळखता येणे गरजेचे आहे. अशा पद्धतीनं हा व्याकरणाचा प्रश्न असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. व्याकरणाच्या प्रश्नानंतर सुरुवात होते उपयोजित लेखन विभागाला, जो असतो 24 गुणांसाठी. या विभागामध्येच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे भाषिक ज्ञान अभ्यासले जाते, तपासले जाते. यामध्ये प्रश्न 5वा अ हा 6 गुणांसाठी असून त्यामध्ये पत्रलेखन किंवा सारांश लेखन यापैकी एक कृती सोडवावी लागते, जी 6 गुणांसाठी असते.
लेखन विभागाशी संबंधित व्हिडिओ बनविताना आपण याचा सविस्तरपणे अभ्यास करूयात. यानंतर प्रश्न 5 आ हा 10 गुणांसाठी विचारला जातो. यामध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन अशा 3 कृती विचारल्या जातात. यापैकी विद्यार्थ्यांनी 2 कृती सोडविणे अपेक्षित असते. म्हणजेच यातील प्रत्येक कृती ही 5 गुणांसाठी विचारली जाते. यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सराव करणे गरजेचे असते. यानंतर प्रश्न 5 ई हा लेखन कौशल्य म्हणजेच निबंध लेखनाशी संबंधित असून तो 8 गुणांसाठी विचारला जातो. यामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन अशा स्वरूपाच्या 3 कृती विचारल्या जातात. त्यापैकी विद्यार्थ्यांनी 1 कृती सोडविणे अपेक्षित असते. मात्र यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यानं सराव करणं, सातत्यानं अभ्यास करणं अत्यावश्यक आहे. अशा पद्धतीनं आपण 80 गुणांचा हा कृतीपत्रिका आराखडा समजावून घेतलेला आहे. तसेच गरजेनुसार आपण अभ्यासाला सुरुवातही केलेली असेलच. 80 गुणांचा पेपर 2 तासात सोडवून पूर्ण करणे बऱ्याच विद्यार्थ्यांना कठीण वाटते, अडचणीचे वाटते. पेपर सोडविताना घाई गडबड होते, कारण त्यांनी वेळेचे नियोजन केलेले नसते. त्यामुळे काही प्रश्न येत असूनही सोडवावयाचे राहून जातात. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला या नियोजनासंदर्भात मार्गदर्शन करणार आहे. चला तर करूयात वेळेचे नियोजन. 80 गुणांच्या पेपरसाठी तुम्हाला वेळ आहे 2 तास. म्हणजेच 80 गुणांचा पेपर तुम्हाला 120 मिनिटांमध्ये सोडवून पूर्ण करायचा आहे. संपूर्णपणे प्रश्न पहिला हा तुम्हाला 20 मिनिटांमध्ये सोडवून पूर्ण करावयाचा आहे. यामध्ये प्रश्न पहिला अ पठित उतारा 7 मिनिटांमध्ये, प्रश्न पहिला आ पठित उतारा 7 मिनिटांमध्ये, तर प्रश्न पहिला ई अपठित उतारा हा 6 मिनिटांमध्ये सोडवून पूर्ण करायचा आहे. विद्यार्थ्यांचे वाचन, आकलन, लेखन यानुसार त्यामध्ये कमी जास्त वेळेचा फरक होऊ शकतो, पण साधारणपणे 20 ते 22 मिनिटांमध्ये तुमचा प्रश्न पहिला लिहून पूर्ण करायचा आहे. दुसरा प्रश्न अर्थातच काव्य विभागाचा, हा देखील 20 मिनिटांमध्ये लिहून पूर्ण करायचा आहे. यामध्ये 2 उपप्रश्न असल्याने साधारणपणे 10-10 मिनिटांच्या वेळेत हे प्रश्न लिहून पूर्ण व्हायला हवेत. यातील प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेता प्रश्न अ च्या मानाने प्रश्न आ यासाठी थोडा अधिक वेळ देणं गरजेचं आहे. म्हणून प्रश्न अ हा 8 मिनिटांमध्ये तर प्रश्न आ हा 12 मिनिटांमध्ये सोडवून पूर्ण करावयाचा आहे. पुढील प्रश्न तिसरा हा स्थूल पाठाशी संबंधित असून हमखास गुण मिळवून देणारा प्रश्न असल्यामुळे साधारणपणे 12 ते 15 मिनिटांमध्ये हा प्रश्न सोडवून पूर्ण करायचा आहे. प्रश्न चौथा हा व्याकरण कृतीवर आधारित असल्याने आणि हमखास गुण मिळवून देणारा प्रश्न असल्याने हा प्रश्न 20 मिनिटांमध्ये सोडवून पूर्ण करावयाचा आहे. यातही 2 उपप्रश्न असल्यामुळे साधारणपणे 10-10 मिनिटांच्या आतमध्ये हे प्रश्न सोडवून पूर्ण करावयाचे आहेत. मात्र हे प्रश्न सोडविताना शुद्ध लेखनाच्या नियमांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. यानंतर अत्यंत महत्त्वाचा म्हणजे प्रश्न 5वा, यासाठी 35 मिनिटांचा वेळ निर्धारित करायचा आहे. प्रश्न 5वा अ 5 गुणांसाठी आहे. त्यातील 1 कृती तुम्हाला सोडवायची आहे, ती तुम्ही 7 मिनिटांमध्ये लिहून पूर्ण करावयाची आहे. त्याच पद्धतीनं प्रश्न 5वा आ
5 गुणांसाठी 2 कृती सोडवायच्या आहेत. म्हणजेच 14 ते 15 मिनिटांमध्ये तुमच्या या 2 कृती सोडवून पूर्ण करायच्या आहेत. तर प्रश्न 5वा ई हा निबंध लेखनाचा असून तो 8 गुणांसाठी आहे. म्हणून यासाठी 14 ते 15 मिनिटांचा कालावधी निर्धारित करायचा आहे. या नियोजनानुसार प्रश्न 5वा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 35 ते 40 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. या नियोजनाला अनुसरून तुम्ही आत्तापासूनच प्रश्नपत्रिका सोडविताना निर्धारित वेळेमध्येच प्रश्न कसा पूर्ण होईल या दृष्टीने तुमच्या लिखाणाचा वेग वाढवायची गरज आहे. यानुसारच तुम्ही लेखन आणि वाचन सराव आत्तापासूनच सुरू करा आणि जास्तीत जास्त सराव प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनो, हे वेळेचे नियोजन तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. परंतु यामध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेनुसार, आकलन क्षमतेनुसार आणि महत्त्वाचे म्हणजे लेखन क्षमतेनुसार फेरफार होऊ शकतो. परंतु निर्धारित वेळेत पेपर घाईगडबड न करता पूर्ण करावयाचा असेल तर असे वेळेचे नियोजन करणे उत्तम पर्याय ठरतो. या नियोजनाचा तुम्हाला निश्चित उपयोग होईल अशी मला आशा वाटते. आणि हो, यापुढील व्हिडिओमधून मी एक घटक पूर्ण करण्याचा सातत्याने प्रयत्न करेल. आणि हो, तुमचे मूल्यमापन करण्यासाठी ऑनलाईन टेस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल, त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या. तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा आणि हो, मित्रांना देखील शेअर करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.